हॅलो मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ॲडव्हर्स पोझिशन. ॲडव्हर्स पोझिशन म्हणजे काय? आणि एखाद्या चल किंवा अचल वस्तूचा, मिळकतीचा आपल्याकडे 12 वर्षापेक्षाही अधिक काळापासून ताबा असेल, तर आपण त्याचे मालक कसे होऊ शकतात? या संकल्पनेबाबत, या कायदेशीर संकल्पनेबाबत आपण याच्यामध्ये सारासार विचार करणार आहोत, डिस्कस करणार आहोत, की जर आपल्याकडे एखाद्याची मिळकत असेल, तर 12 वर्ष जर ती आपल्याकडे असेल, चल असो वा अचल, चल संपत्तीमध्ये जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत नेऊन नेली जाऊ शकते, तिला चल संपत्ती म्हणतात. आणि अचल संपत्ती तिला म्हणतात, जी संपत्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवली जाऊ शकत नाही. जसे की विहीर, जमीन, अशा प्रकारच्या संपत्तींना अचल संपत्तीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. घराला सुद्धा अचल संपत्तीमध्ये कायद्याने समाविष्ट केलेले आहे. तर आपण पाहणार आहोत की मालक होण्यासाठी कोणत्या कोणत्या निकषांचा, कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो, कोणत्या कोणत्या गोष्टी असण्या आवश्यक आहेत त्या व्यक्तीकडे, ज्या व्यक्तीकडे त्या मिळकतीचा ताबा आहे. तर आपण याच्यामध्ये पाहणार आहोत की ॲडव्हर्स पोझिशन म्हणजे काय. ॲडव्हर्स पोझिशनला आपण विरुद्ध ताबा असेही म्हणतो. आता याला विरुद्ध ताबा का म्हणतो? कारण की हा मालकाच्या विरुद्ध ताबा असतो. हा मालकाकडे ताबा नसतो. ज्या व्यक्तीकडे ताबा आहे म्हणजे तो त्याचा मालक नाही, म्हणजे तो त्याचा विरुद्ध ताबा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाहताना जो खरा मालक असतो, ज्या मिळकतीचा आपल्याकडे ताबा आहे त्या मिळकतीचा जो खरा मालक असतो, त्याला त्या मिळकतीची माहिती असली पाहिजे की ती मिळकत माझी आहे, परंतु ती माझ्या जो विरुद्ध ताबेदार आहे त्याच्या ताब्यात आहे, त्याच्या स्वतःच्या ताब्यात नाही, जो रिअल मालक आहे. आणि ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट ही आहे की सतत ताबा पाहिजे 12 वर्षांसाठी. उदाहरणार्थ, एखादं घर आपल्या ताब्यात आहे, एखादी जमीन, एखादी वस्तू आपल्या ताब्यात आहे, ती कंटिन्यू फक्त आपल्याच ताब्यात असली पाहिजे, दुसऱ्याकडं त्याचा ताबा जाता कामा नये. उदाहरणार्थ, जसे एखादा ताबा आपल्याकडे आहे, 1 वर्षापासून आहे, त्याला 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाली, त्यानंतर आपण त्या वस्तूचा ताबा आपल्या मित्राकडे दिला, म्हणजे तो आपल्याकडं 5 वर्षाचा ताबा होता, मध्ये तो खंड पडला, म्हणजे त्याला ॲडव्हर्स पोझिशन ही संकल्पना लागू होणार नाही. आता जो ताबा आपल्याकडे असतो, त्याच्या शेजारी पाजारी जर घर असेल तर त्यांना तो माहिती असला पाहिजे. जर वस्तू असेल तर ते लोकांना माहिती असलं पाहिजे की ही त्या व्यक्तीची वस्तू आहे, परंतु ही याच्याकडे आहे. म्हणजे इट शुड बी नोन टू पब्लिकली ही माहिती असली पाहिजे की ताबा ह्या XYZ व्यक्तीकडे आहे. तो त्याचा मालक नाही, परंतु ताबा त्याच्याकडे आहे. आणि जो ताबा आहे तो दिसून आला पाहिजे. एखादी वस्तू जर असेल तर ती छुपून किंवा लपून घरात ठेवली असे होता कामा नये. जर घर असेल तर आपण त्याचा छुपून वापर करत असेल, लपून मागच्या दारानं घुसणं वगैरे वापर करतो, असं चालणार नाही. ते सगळ्यांना माहिती पाहिजे, दिसून आलं पाहिजे. आणि तो जो ताबा आहे तो फक्त एकमेव आपल्याकडेच असला पाहिजे, तो दुसऱ्याकडे जाता कामा नये. त्याला म्हणतात एक्सक्लुझिव्ह पोझिशन. ही एक संकल्पना त्याला लागू होते मालक होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आहे होस्टाईल. होस्टाईल म्हणजे काय? होस्टाईल पोझिशन म्हणजे नॉट फ्रेंडली. आता ही संकल्पना काय आहे? ट्रू ओनर जो आहे, खरा मालक जो आहे, जो 7/12 नाव आहे, तो त्याचा पूर्वीपासून मालक आहे. त्या मालकाने आपल्याला ती काही राहायला दिलेली नाही, परंतु तरी देखील आपला तिथे ताबा आहे. म्हणजे अमित्रत्वाचा ताबा. मित्रत्वाच्या संबंधातून आपल्याकडे ती जागा नाही, परंतु ताबा आपल्याकडे आहे. आणि हे ते रिअल मालक, जो खरा मालक आहे, त्याला याची पूर्णपणे कल्पना आहे. त्याच्यासाठी होस्टाईल पोझिशन ही एक संकल्पना याच्यामध्ये आलेली आहे. आता 12 वर्ष जर आपल्याकडे ताबा असेल तर आपण त्याचे मालक कसे होऊ शकता? आणि मग जो रिअल मालक आहे, जो खरा मालक आहे, हा त्याच्यावर अन्याय नाही का? आता ह्याचं उत्तर मी इथे देणार आहे. भारतामध्ये वेगवेगळे कायदे लागू होतात. लिमिटेशन ऍक्ट हा एक कायदा आहे. याच्या आर्टिकल 65 नुसार जो खरा मालक आहे त्याच्याकडे राईट्स आहे, त्याच्याकडे अधिकार आहे की जो घुसखोर आहे किंवा ज्याच्याकडे ताबा गेलेला आहे तो त्या खऱ्या मालकाला
त्याच्याकडे ताबा नकोय, तर त्याने कोर्टात जाऊन 12 वर्षाच्या आतमध्ये दावा दाखल करून त्याच्याकडून तो ताबा आपल्याकडे घ्यावयाचा आहे. परंतु तो जर असे करत नसेल, 12 वर्षाच्या आत कोर्टात जाऊन त्या मिळकतीचा ताबा मिळवत नसेल, मागत नसेल, तर अशा वेळेस ज्या व्यक्तीकडे त्या मिळकतीचा ताबा आहे त्या व्यक्तीला अधिकार आहे की तो कोर्टात जाऊन त्या मिळकतीचा मालकी हक्क मागू शकतो. कसे? तर आर्टिकल 65 मध्ये म्हटलेलं आहे की 12 वर्षे खऱ्या मालकासाठी ताबा घेण्यासाठी आहे. परंतु जर खऱ्या मालकाला सगळी माहिती आहे की आपली जमीन, आपली जी वस्तू आहे ती त्या व्यक्तीकडे आहे, XYZ व्यक्तीकडे, परंतु तो जर मागत नसेल, तर याचा अर्थ त्याला गरज नाही, त्याला आवश्यकता नाही, म्हणजे तो झोपलेला आहे, तो झोपण्याचं नाटक करतोय, म्हणजे त्याला काही आवश्यकता नाही. अशा वेळेस आपण स्वतः कोर्टामध्ये दावा दाखल करून सेक्शन 34 स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये आपण डिक्लेरेशन मागू शकतो, जाहीर ठराव मागू शकतो की आपल्याला मालक म्हणून डिक्लेअर करण्यात यावे. मग का डिक्लेअर करण्यात यावे, आपल्याकडे काय ग्राउंड्स आहेत, ते हे ग्राउंड्स आहेत जे मी याआधी सांगितलेले आहे. होस्टाईल पोझिशन पाहिजे, ते आपल्याकडेच पाहिजे, ते पब्लिकली माहिती पाहिजे, शेजाऱ्या पाजाऱ्यांना माहिती पाहिजे, सतत 12 वर्ष असलंच पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. आणि सेक्शन 3 लिमिटेशन ॲक्ट म्हणतं की जर कोणताही लॉची बाधा येत असेल तर कोणत्याही प्रकारचा दावा दाखल होऊ शकत नाही. म्हणजे 12 वर्ष झाल्याच्या नंतर खरा मालक दावा दाखल करू शकत नाही, कारण की इट इज बार्ड बाय लॉ अंडर सेक्शन 3 ऑफ लिमिटेशन ॲक्ट. का? तर सेक्शन 65 म्हणतं 12 वर्षाचं लिमिटेशन आहे, आणि मग 12 वर्षाचं लिमिटेशन संपलं म्हणजे तो बार्ड बाय लॉ झाला. हे सेक्शन 3 मध्ये दाखवलेलं आहे लिमिटेशन ॲक्टच्या. मग आपल्याकडे अधिकार आहे की आपण कोर्टामध्ये जाऊन दावा दाखल करू शकतो. सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलेलं आहे ह्या बाबतीत, 2019 मध्ये जजमेंट आलेलं आहे, ते मी अभ्यासलेलं आहे. त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं फार सुंदरपणे विस्तृत वर्णन केलेलं आहे की ज्याच्याकडे 12 वर्षापासून अधिक काळापासून ताबा असेल तर तो व्यक्ती स्वतः जाऊन कोर्टामध्ये अधिकार मागू शकतो की मला मालक घोषित करा, मी याचा मालक आहे. याच्यापूर्वी असं होतं की ज्याच्याकडे 12 वर्षापेक्षाही अधिक ताबा होता आणि तो मालक नव्हता, तर त्या व्यक्तीला जो रिअल मालक आहे, जो ट्रू मालक आहे, जसं सातबाऱ्याला किंवा वस्तूच्या त्याच्याकडे मालकी हक्क आहे, त्या व्यक्तीला कोर्टात दावा दाखल करावा लागत होता की मला ताबा देण्यात यावा, मला ती वस्तू माझी आहे, ह्याचा ताबा माझ्याकडे देण्यात. अशा वेळेस प्रतिवादी म्हणून ज्याच्याकडे ताबा गेलेला आहे तो व्यक्ती तिथं डिफेन्स घेऊ शकत होता, तो त्याचं तिथं म्हणणं मांडू शकत होता की मी याचा मालक झालेलो आहे कारण की माझ्याकडे 12 वर्षापेक्षाही ताबा आहे, 12 वर्षापेक्षा जास्त काळापासून ताबा आहे. तर ह्या वेळेस 2019 मध्ये सुप्रीम कोर्टानं असं डिक्लेअर केलेलं आहे, असा कायदा आणलेला आहे की ज्याच्याकडे ताबा आहे तो स्वतःहून कोर्टात जाऊ शकतो, खऱ्या मालकाला दावा दाखल करण्याची आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीने आपण जर आपल्याकडे 12 वर्षापेक्षाही अधिक काळापासून एखाद्या चल किंवा अचल वस्तूंचा, मिळकतींचा ताबा असेल तर आपण मालक होऊ शकतो. धन्यवाद.